आज आपल्या महाराष्ट्राच्या डेप्युटी सीएम श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी सकाळी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्या आरोग्य विभागातील नव्याने लोकार्पण होत असलेली जी आपली ही ग्रामीण रुग्णालय चिंचवड तालुका वडवणी जिल्हा बीड या संस्थेचं आज उद्घाटन झालेलं आहे सकाळी. आणि त्याच्यानंतर दुपारी 12:30 वाजता आपल्या महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम शिंदे साहेब, त्याचबरोबर आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, तसेच माननीय मेघनाताई बोर्डीकर आणि ह्या आरोग्य विभागाच्या सगळे अधिकारी कर्मचारी यांच्या परिश्रमातून आणि लोकांच्या मागणीतून माननीय आपल्या प्रकाशदादा सोळंके यांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या सतत मागणीनुसार आणि त्याच्याप्रमाणे आपण हे जे ग्रामीण रुग्णालय हे गेल्या वर्षभरामध्ये आपण ह्याचं बांधकाम केलेलं आहे आणि हे आज आपण लोकार्पण केलेलं आहे. यामध्ये आपल्याला सगळे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि सगळा स्टाफ त्याच्यासाठी आज म्हणजे ऑलरेडी इथं नेमणूक झालेली होती. आणि ह्याचा जो परिसर आहे ह्या परिसरासाठी 25,000 ते 30,000 लोकसंख्येला किंवा त्याहीपेक्षा जास्त लोकसंख्येला आपण लोकांच्या ज्या काही आरोग्य मूलभूत गरजा आहेत किंवा त्यांचे दुसरं काही निदान करायचं असेल, मग माता बाल संगोपनच्या केसेस असतील, माझं गाव आरोग्य संपन्न गावच्या अंतर्गत त्याच्या NCD प्रोग्राम्स आहेत, विविध नॅशनल प्रोग्राम जे आहेत त्याच्या अंतर्गत OPD आणि इमर्जन्सी IPD आणि शस्त्रक्रियागृह ह्या त्याच्यामध्ये सादर झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला डिलिव्हरीसाठी जे रुग्ण येतील त्यांना देखील सेवा दिल्या जातात आणि ह्या सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या की शासनाचा आपण जसं म्हणतो की आमच्या मंत्री महोदयांना आरोग्यमंत्र्यांना आरोग्याबद्दलचा जो ध्यास आहे शासनाला, आरोग्याचा ध्यास आणि महाराष्ट्राचा विकास या योजनेअंतर्गत आपण आज अनेक महाराष्ट्रामधील ज्या अशा आरोग्य संस्था आहेत हे लोकार्पण केलेले आहेत आजच्या ह्या माध्यमातून आणि ह्या उद्घाटन सोहळ्यातून. तर ह्याच्या अनुषंगाने हे जे आहे महत्त्वाचं पाऊल जे आज आपण हे सुरुवात केली ग्रामीण रुग्णालय चिंचवड या ठिकाणी आपल्याला अगदी लहान बालकापासून म्हणजे मग किशोरवयीन मुलं मुली असेल, इतर RBSKच्या सुविधा असतील, त्याच्यानंतर गरोदर माता आहेत त्यांची सेवा असेल, त्याच्यानंतर त्यांचं गरोदरपणातली पूर्ण काळजी आहे, नंतर प्रसूती दरम्यान प्रसूतीच्या नंतर म्हणजे नवजात बालकांची सेवा ज्या आहेत आणि नंतर त्या मुलाची पूर्ण 2 वर्षापर्यंतची सगळी त्याची जी डायग्नोसिस आहे, ट्रीटमेंट आहे, निदान आहे, म्हणजे सगळे जे रुग्ण काही ह्या OPDमध्ये येतील ह्या सगळ्या पंचक्रोशीत ह्या इथल्या एरियामधून की त्या रुग्णांना आपण ॲडमिट करण्याची सुविधा आहे, बाकी ऑपरेशनची सुविधा आहे, सगळ्याच प्रकारची सुविधा आपण इथे ह्या रुग्णांसाठी आपण बहाल केलेली आहे. आणि याच्यामध्ये जो कोणी रुग्ण येतो त्याला म्हणजे गरोदर माता असेल, बालक असेल, इमर्जन्सी ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 102ची ॲम्ब्युलन्स असते, 108ची सेवा आहे. त्याच्या मार्फत आपल्याला रुग्णाला त्याच्या घरून मोफतरित्या रुग्णालयात आणणं, त्याचा निदान करणं तेही मोफत, त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्याचे इन्व्हेस्टिगेशन जे काय आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशन मोफत करतो आपण, त्याची शस्त्रक्रिया मोफत करतो, त्याला आपण राहण्याची सुविधा करतो, त्या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. निवड त्यांना आपण जेवण देखील मोफत देतो आणि त्यानंतर परत त्यांना आपण सगळी ट्रीटमेंट दिल्यानंतर जी की पूर्णपणे मोफत आहे आणि त्याच्या तपासण्या देखील हे करून त्यांना आपण त्यांच्या घरी परत ॲम्ब्युलन्सने आपण पोहोचतो करतो. अशा प्रकारे सगळ्या सुविधा ज्या आहेत आपण आणि प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान असेल, त्याच्यामध्ये आपल्यानंतर PMJAY असेल, जन आरोग्य योजना वगैरे ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण हे करत आहोत. इथं तज्ज्ञ डॉक्टर पण आहेत, स्टाफ पण आहेत, सिस्टर्स पण आहेत आणि ह्याच्या अंतर्गत जी गावं येतात त्याच्या अंतर्गत आमच्या आशा असतील, ANM असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, आमचे CHO असतील, यांनी देखील रेफर केलेली, यांनी देखील सेवा केलेली, म्हणजे ह्या पूर्ण एरियामधले त्यांची पूर्ण ग्रहभेटी देखील होतात. म्हणजे ह्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत हा सगळा कार्यक्रम चालतो जो ग्रहभेटी होतात आणि त्याच्यामध्ये CHO आमचे बघतात. त्याच्यानंतर जे रेफरन्सच्या सेवा आहेत त्याच्या तातडीच्या सेवा आहेत ह्या आपल्या ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण शासन देणार आहेत आणि ह्या सगळ्या सेवा चांगल्या प्रकारे दर्जात्मक देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. तर ह्या निमित्ताने आपण आपल्या माननीय आमदार महोदयांनी आज त्याच्यानंतर म्हणजे तिकडं ऑनलाईन उद्घाटन माननीय डेप्युटी CM साहेब शिंदे साहेबांच्या हस्ते आणि माननीय सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर आणि आपल्या आंबेडकर साहेबांच्या हस्ते झाल्यानंतर इथे आपण फीत कापून आणि इथल्या ह्याचं उद्घाटन आपले इथले जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते आणि आमचे सगळे आरोग्य अधिकारी कर्मचारी आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सगळ्या लोकांना समर्पित आपण सेवा आज केलेली आहे. ही निश्चितच आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण एवढा मोठा आणि सुंदरसा कार्यक्रम आमच्या शासनाच्या ध्येय धोरणातून आणि समाजाला आपण अर्पण केलेलं आहे. त्याबद्दल माझे सगळे आरोग्य अधिकारी कर्मचारी ही सगळ्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
तर यासाठी सगळ्या नागरिकांनी इथल्या सगळ्या ज्या सुविधांचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. धन्यवाद.